जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली या बँकेमध्ये लिपिक या पदांसाठी पदभरती निघालेली आहे. एकूण 20 पदांसाठी ही पदभरती होणार आहे. या पदभरतीची संपूर्ण माहिती तुमच्या फॉर्म भरण्यापासून तर तुमच्या फायनल सिलेक्शन पर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या या आपल्या व्हिडिओला. बघा, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सांगली या बँकेमध्ये लिपिक या पदांसाठी पदभरती निघालेली आहे. एकूण 20 पदे असणार आहेत या भरतीमध्ये. यामध्ये बघा, तुमची उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, तुम्हाला या पदभरतीसाठी लिपिक या पदासाठी तुम्हाला काय शैक्षणिक पात्रता असणार आहे. यामध्ये बघा, तुम्हाला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्याकडे MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे MSCIT किंवा MSCIT ला समतुल्य संगणकचं कोर्स प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांचे ज्ञान आवश्यक आहे. तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्हाला इथे मित्रांनो कुठलीही टायपिंगची आवश्यकता लागणार नाही. यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकता लिपिक या पदासाठी. त्यानंतर बघा, प्राधान्य, हे प्राधान्य कोणाला असणार आहे. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्या प्राधान्य म्हणजे तुम्हाला हे असणं आवश्यकच आहे असं नाही. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल आणि तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकताय. फक्त जास्त प्राधान्य या उमेदवारांना असणार आहे की ज्यांनी बँकिंगमध्ये त्यांचा अनुभव आहे. त्यानंतर बघा, MCA, BBA, सायबर सिक्युरिटी, हार्डवेअर अँड नेटवर्किंग कोर्स हा ज्यांच्याकडे आहे त्यांना थोडं प्राधान्य असणार आहे. त्यानंतर बघा, JAIIB, त्यानंतर CAIIB, त्यानंतर GDC अँड A उत्तीर्ण, तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ICM, IIBF, त्यानंतर VAM, NICOM इत्यादी बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. बघा, ज्यांच्याकडे हे प्राधान्यामध्ये दिलेलं क्वालिफिकेशन आहे त्यांना थोडं प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु ग्रॅज्युएट उमेदवार, जे पदवीधर उमेदवार आहेत आणि ज्यांच्याकडे MSCIT सर्टिफिकेट आहे ते सुद्धा या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा इथं काय दिलेली आहे बघा मित्रांनो. उमेदवारांचं वय जे असणार आहे तुमचं 21 ते 35 वर्षापर्यंत, जाहिरात प्रसिद्ध दिवसांपर्यंत. बघा, जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे, याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत जाहिरातीची फॉर्म भरण्याची तुमची शेवटची तारीख आहे. त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमचं वय 21 ते 35 वर्ष इतकं असणं आवश्यक असणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जे असणार आहे मित्रांनो तुमचं 825 प्लस 18% GST ऍप्लिकेबल बँक चार्जेस. त्यामध्ये तुमचं 18% GST, 825 रुपये, 18% GST आणि बँकेचे चार्जेस काय जे असतात ते. त्यामध्ये बघा, ऑनलाईन परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे. तुमची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला बघा, जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी अँड इंग्लिश ग्रामर, त्यानंतर कॉम्प्युटर, बँकिंग, मीडियम ऑफ एक्झामिनेशन मराठी आणि इंग्लिश, दोन्ही भाषेमध्ये तुमची ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि इंग्रजी, मराठी आणि इंग्लिश बघा, या दोन्ही पण भाषेमध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे. तुम्ही मराठीतून पण पेपर देऊ शकताय किंवा इंग्लिश मधून पण पेपर देऊ शकताय, परंतु इंग्लिश ग्रामर हे इंग्लिश मधूनच असणार आहे असतं हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यानंतर बघा, परीक्षेचे स्वरूप आणि निवड पद्धती काय असणार आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, परीक्षेचं स्वरूप काय आहे. परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटांचा असणार आहे. त्यामध्ये तुमची परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. परीक्षा 90 गुणांची असणार. तोंडी मुलाखत ही तुमची 5 गुणांची असणार आहे. त्यानंतर प्राधान्य गुणवत्तेनुसार 5 मार्क राहतील. तुमच्याकडे जर प्राधान्य आहे, तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन आहे, मी तुम्हाला सांगितलेलं मग की क्वालिफिकेशन जास्त प्राधान्य कोणाला असणार, त्यापैकी तुमच्याकडे जर कोणतं क्वालिफिकेशन असेल तर त्यांना 5 मार्क हे असणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा जो कालावधी आहे मित्रांनो 12/12/2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते 26/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे 12 तारखेपासून फॉर्म भरण्याला सुरुवात झालेली आहे. ती 26 तारखेपर्यंत तुम्ही या पदभरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. परीक्षा पद्धती मी तुम्हाला सांगितलीच आहे, ऑनलाईन पेपर होणार आहे तुमचा. त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी वेबसाईट येथे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन परीक्षेबाबत इतर माहिती व नाव नोंदणी वगैरे सर्व तपशील उपलब्ध आहे. ह्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, या वेबसाईट वरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याची माहिती आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणं किंवा तुमचं नाव नोंदणी याचा सर्व तपशील या वेबसाईट वरती तुम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा आणि या साईट वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. त्यानंतर बघा, लिपिक पदाच्या भरतीबाबत अटी व शर्ती अथवा इतर कोणतेही बदल करण्याचे अधिकार हे बँकेच्या मान्य बँक व्यवस्थापन यांना राहतील याची नोंद घ्यावी. बघा, लिपिक या पदभरतीमध्ये अटी आणि शर्ती ज्या आहेत यामध्ये कुठलाही बदल करायचा हे बँकेचे मान्य बँक व्यवस्थापक यांना राहील याचा अधिकार, हे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ही साईट जी आहे त्यांची, या साईट वरती विहित वेळेत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची जी प्रक्रिया इथं दिलेली आहे मित्रांनो, याची ही संपूर्ण पीडीएफ, या जाहिरातीची संपूर्ण पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल माझी नोकरी अपडेट्स या टेलिग्राम चॅनल वरती ही पीडीएफ मी तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. लिंक वरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळेल. ही पीडीएफ एकदा व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तुमचे इथं स्वाक्षरी छायाचित्राबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचं परीक्षा शुल्क बघा, मी तुम्हाला आताच सांगितलं 825 प्लस 18% जीएसटी आणि त्यानंतर बँक तुमचं जे काही चार्जेस लावल ते चार्जेस मिळून तुमचं हे परीक्षा शुल्क असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो या पदभरतीविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन पदभरतींच्या व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.